हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण संघर्ष म्हणजे काय, संघर्षाचे प्रकार आणि संघर्षाचे संघटनेवर होणारे परिणाम या संदर्भात माहिती बघणार आहोत. सुरुवातीला संघर्षाची व्याख्या बघूया. जेम्स थॉम्सन या तज्ज्ञाने आपल्याला संघर्षाची व्याख्या दिली की इतर सदस्यांना विरोध करण्यामध्ये व्यक्त होणारे संस्थेतील सदस्यांचे वर्तन म्हणजे संघर्ष. म्हणजे संस्थेमध्ये लोकांनी एकत्र येणे तसेच एकमेकांशी संवाद करणे या प्रकारची कार्य अपेक्षित असतात. परंतु त्या ठिकाणी व्यक्ती एखादा कार्य करत असताना दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे तसेच त्याचं कार्य विफल करण्याचा प्रयत्न करणे, यामुळे त्या ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये वाद निर्माण होतात. त्यालाच आपण संघर्ष असे म्हणतो. मॉर्टन रॉइश या तज्ज्ञाने दुसरी व्याख्या दिली की जेव्हा जेव्हा विसंगत क्रिया घडतात तेव्हा संघर्ष निर्माण होत असतो. संघर्षाचे प्रकार या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. त्या ठिकाणी संघर्षाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे व्यक्तिगत संघर्ष, दुसरा प्रकार आहे तो व्यक्ती-व्यक्तीतील संघर्ष आणि 3 संघटनात्मक संघर्ष. या प्रत्येक प्रकाराची आपण माहिती बघूया. तर व्यक्तिगत संघर्ष म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होणारा हा संघर्ष असतो. तो वेगवेगळ्या कारणांमुळे होतो, म्हणजेच नैराश्यामुळे असेल, भूमिकांमुळे निर्माण होणारा संघर्ष असेल आणि ध्येयामुळे निर्माण होणारा संघर्ष असू शकतो. या ठिकाणी नैराश्यामुळे जर संघर्ष निर्माण झाला असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीला काही त्याचं अपेक्षित ध्येय पूर्ण करायचं असेल आणि त्या ध्येयामध्ये काही अडथळे निर्माण होत असेल तर ती व्यक्ती निराश होते आणि त्यामुळे काय होतं की संघर्ष त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असतो. पुढचं संघर्षाचं कारण आहे ते म्हणजे भूमिका संघर्ष. या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागत असतात. परंतु त्या व्यक्तीकडे पुरेसा वेळ नसेल किंवा आवश्यक असणारी संसाधने जर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसेल तर ती व्यक्ती आपली भूमिका त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळेच त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होत असतात. तिसरा संघर्ष आहे तो म्हणजे ध्येय संघर्ष. म्हणजेच ज्यावेळी एखादे ध्येय प्राप्त करायचे असते परंतु ते प्राप्त करत असताना दुसरे ध्येय प्राप्त करणे अशक्य होते, त्यावेळी अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होत असतो. या संघर्षाचे 3 प्रकार आहेत. एक दृष्टिकोन संघर्ष. म्हणजेच ज्यावेळी एखादी व्यक्ती 2 किंवा अधिक सकारात्मक परंतु एकावेळी एकच ध्येय पूर्ण होऊ शकते अशा परिस्थितीत अडकते तेव्हा या प्रकारचा संघर्ष निर्माण होत असतो. तर दुसरा संघर्ष आहे तो म्हणजे दृष्टिकोन टाळणे संघर्ष. जेव्हा एखादी व्यक्ती एकाच वेळी एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होते किंवा त्यापासून दूर जाऊ इच्छिते त्यावेळी असा संघर्ष निर्माण होत असतो. म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही पर्याय आहेत ते सकारात्मक असू शकतात किंवा नकारात्मक असू शकतात. आणि 3 टाळणे संघर्ष. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळी व्यक्तीला एका वेळी 2 पर्यायातून एकाच पर्यायाची निवड करायची असते त्यावेळी अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होत असतो. आणि असणारे जे काही 2 पर्याय आहेत ते दोन्ही पर्याय त्या व्यक्तीला न आवडणारे असतात, परंतु त्या 2 पर्यायातून एका पर्यायाची निवड ही त्या व्यक्तीला त्या ठिकाणी करावीच लागते. म्हणजे उदाहरणार्थ एखादी धोकादायक शस्त्रक्रिया किंवा आजारपण या 2 घटकांपैकी एका पर्यायाची निवड व्यक्तीला करावी लागणे. पुढचा संघर्षाचा प्रकार आहे तो म्हणजे व्यक्ती-व्यक्तीतील संघर्ष. व्यवसाय संघटनेतील 2 व्यक्तींमध्ये अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होत असतो. मग या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कारणे असतात. म्हणजेच व्यक्तीची आकलन क्षमता काय आहे, त्याचा स्वभाव कोणत्या प्रकारचा आहे, त्या ठिकाणी असणारे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक कोणत्या प्रकारचे आहेत, या सर्व घटकांमध्ये असणारा जो काही फरक आहे यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. हा संघर्ष आपण खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. म्हणजेच व्यवहारात्मक विश्लेषण, जोहरी विंडो, तोला लगावणे आणि जीवनस्थिती या घटकांचा विचार करून आपण व्यक्ती-व्यक्तीमध्ये असणारा जो काही संघर्ष आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. म्हणजेच व्यवहारात्मक विश्लेषणाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर व्यक्तीकडे असणारा जो काही इगो आहे तो घटक या ठिकाणी विचारात घेतला जातो. म्हणजेच त्यानुसारच व्यक्तीचे हावभाव,
तसेच आवाजातील चढउतार आणि कृती यामध्ये तो दिसून येत असतो. तसेच टोला लगावणे यामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असते की दुसऱ्या व्यक्तीने त्याला ओळखावे आणि आपण दुसऱ्याकडून हावभावावरून किंवा इतर मार्गाने ओळखले जावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. अशा वेळी ही ओळख 2 प्रकारची असू शकते, म्हणजे सकारात्मक असू शकते किंवा नकारात्मक असू शकते. आणि सकारात्मक ओळख जर असेल तर व्यक्ती आनंदी बनते, परंतु हीच ओळख जर नकारात्मक स्वरूपाची असेल तर ती व्यक्ती दुःखी बनते आणि त्यामुळेच काय होतं की व्यक्तींमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतात. जीवनस्थिती व्यक्तीची कोणत्या प्रकारची आहे त्याचा परिणाम त्याच्या वर्तनावरती होत असतो. म्हणजे जीवनस्थितीनुसार व्यक्ती वर्तन करत असते आणि वर्तनाचे वेगवेगळे परिणाम त्या ठिकाणी होत असतात आणि त्यामुळे देखील व्यक्तींमध्ये संघर्ष निर्माण होत असतो. तिसरा संघर्षाचा प्रकार आहे तो म्हणजे संघटनात्मक संघर्ष. यालाच समूह अंतर्गत संघर्ष असे देखील म्हणतात. या प्रकारच्या संघर्षाची कारणे ही खालीलप्रमाणे आहेत. म्हणजेच परस्परावलंबी लक्ष. या ठिकाणी व्यक्तींना नेमून दिलेले जे काही लक्ष आहे ते जर 2 विभागातील सहकार्यावरती अवलंबून असेल आणि त्या ठिकाणी दुसऱ्या विभागाकडून जर त्या प्रकारचं सहकार्य मिळालं नसेल तर त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होत असतात. तसेच लक्ष संदिग्धता म्हणजेच कोणत्या व्यक्तीनं कोणत्या समूहानं कोणतं कार्य करायचं आहे हे निश्चित असेल तर प्रत्येक व्यक्ती त्या प्रकारचं कार्य करते, परंतु जर हे निश्चित केलेलं नसेल तर अशा प्रकारचा संघर्ष त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. तिसरं कारण आहे ते म्हणजे विसंगत ध्येय. म्हणजेच एकाच संस्थेतील 2 विभागामध्ये जी वेगवेगळी ध्येय आहेत त्यांच्यामध्ये विसंगत असेल, म्हणजे ध्येयामध्ये विसंगती असेल तर अशा प्रकारचा संघर्ष त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. मर्यादित साधन सामग्री जर असेल व्यवसाय संस्थेमध्ये तर त्या मर्यादित साधन सामग्रीमुळे देखील त्या ठिकाणी संघटनात्मक संघर्ष निर्माण होत असतो. तसेच स्पर्धात्मक बक्षीस प्रणालीमुळे देखील संघर्ष निर्माण होत असतो. म्हणजेच व्यवसाय संस्थेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी बक्षीस दिले जाते, परंतु त्यामुळे काय होते की संघर्ष निर्माण होतो, कारण संस्थेतील कामकाज हे विशिष्ट संघामार्फत केले जाते. मात्र जेव्हा बक्षीस दिले जाते ते एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या विभागाला दिले जाते, ज्यामुळे त्या ठिकाणी संघटनात्मक संघर्ष निर्माण होत असतात. संघर्षाचे संघटनेवरती काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतात. सुरुवातीला आपण सकारात्मक परिणाम बघूया. पहिला परिणाम आहे तो म्हणजे ताणातून मुक्तता. संघर्षामुळे समूहातील सदस्यांना त्यांच्या ताणातून मुक्त होण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होत असते आणि त्या सदस्यांचे ताणतणाव कमी होण्यास मदत होत असते. दुसरा परिणाम आहे तो म्हणजे निर्मिती क्षमता. ज्यावेळी एखादा समूह संघर्षाला सामोरे जातो त्यावेळी त्या समूहातील सदस्य त्यासाठी विविध पर्याय शोधत असतात. म्हणजेच जर असा संघर्ष झाला नसता तर कदाचित त्यांना कोणत्याही प्रकारची निर्मिती क्षमता दाखवता आली नसती आणि या संघर्षामुळे त्या ठिकाणी धोरणे, कार्यपद्धती यांच्यात नाविन्य आणणे शक्य होत असते. तसेच बदलाला प्रोत्साहन मिळत असते आणि सर्व कर्मचारी या संघर्षामुळे आपल्या प्रवृत्ती बदलू शकतात. तसेच नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःला तयार देखील करू शकतात. या संघर्षामुळे प्रणालीमध्ये असणारे जे काही दोष आहेत ते उघड करण्यास मदत होत असते. तसेच व्यवस्थापन देखील हे दोष दूर करण्यासाठी योग्य प्रकारचे उपाय त्या ठिकाणी योजू शकते. या संघर्षामुळे समूहातील सदस्यांना एकत्र यावे लागते आणि त्यामुळे त्या गटामध्ये एकजूट निर्माण होण्यास मदत होत असते, ज्यामुळे त्या ठिकाणी असणारे जे काही भेदभाव आहेत ते संपूर्ण विसरले जातात. या संघर्षाचे काही नकारात्मक परिणाम देखील होतात. त्यापैकी पहिला परिणाम आहे तो म्हणजे या संघर्षात जर काही कर्मचारी अयशस्वी झाले तर ते कर्मचारी संघटना सोडून जाऊ शकतात. म्हणजेच कर्मचाऱ्यांचे राजीनामे त्या ठिकाणी दिले जातात.
दुसरा परिणाम आहे तो म्हणजे ताणतणाव. कधीकधी या संघर्षामुळे समूहामध्ये तसेच व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे सदस्यांमध्ये नैराश्य, चिंता या प्रकारच्या भावना निर्माण होत असतात. तसेच कर्मचारी असंतुष्ट बनतात आणि त्याचा परिणाम कर्मचाऱ्याच्या उत्पादकतेवरती होतो, म्हणजेच उत्पादकता कमी होऊ शकते. तसेच संघर्षामुळे संघटनेतील लोकांमध्ये संशयाचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होते, म्हणजे असहकार्याची भावना त्या ठिकाणी दिसून येत असते आणि एकंदरीतच संघटना दुर्बल बनते. म्हणजेच व्यवसाय संघटनेतील संघर्ष यशस्वीपणे हाताळण्यास जर व्यवस्थापनाला यश आले नाही तर ती संघटना दुर्बल बनू शकते. अशा पद्धतीने या संघर्षामुळे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम संघटनेवरती होत असतात. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण संघर्ष म्हणजे काय, संघर्षाचे प्रकार आणि संघर्षाचे संघटनेवरती होणारे परिणाम या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.